हॅलो फ्रेंड्स, ऐश्वर्या क्रिएशनमध्ये मी ऐश्वर्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत ही सुंदर अशी रोजेस. बनवायला अतिशय सोपी आणि पटकन होणारी आहेत आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही छान डेकोरेट करू शकता. चला तर मग आता ह्यासाठी लागणारं आपण साहित्य बघूया. रोजेस बनवण्यासाठी इथे मी हा येलो कलरचा थ्रेड आणि ग्रीन कलरचा थ्रेड वापरणार आहे. त्यानंतर आपल्याला इथे ही 2.5 क्रोशे निडल वापरायची आहे. तसंच आता इथे टेपेस्ट्री निडल सुद्धा आपल्याला लागणार आहे, जे आपण एक्स्ट्राचे दोरे असतात उरलेले ते आपल्याला हाईड करण्यासाठी म्हणून वापरावी लागते. आणि ही फ्लॉवर स्टिक घेतली. चला तर मग आता हे रोजेस कसे बनवायचे ते बघूया. सुरुवातीला इथे आपण स्लिप नॉट घालून घेणार आहोत आणि 5 चेन घालून घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5. आता इथे आपल्याला ट्रिपल क्रोशे घालून घ्यायचं आहे. त्यासाठी निडलवरती 2 वेळा यार्न ओव्हर करायचं आणि ह्या ज्या 5 चेन आहेत त्यातली अगदी सुरुवातीची जी चेन आहे पहिली, त्या पहिल्या चेनमध्ये ट्रिपल क्रोशे तयार करून घ्यायचा. आता इथे आपला हा ट्रिपल क्रोशे तयार झाला. आता एका बाजूला चेन आणि दुसऱ्या बाजूला ट्रिपल क्रोशे, ह्याच्यामध्ये हा एक गॅप तयार झालाय. आता पुढच्या वेळेला आपल्याला 4 चेन घालून घ्यायच्या. त्यानंतर परत ट्रिपल क्रोशे घालायचा. आता हा ट्रिपल क्रोशे घालत असताना जिथे आपला पहिला ट्रिपल क्रोशे संपलाय तिथल्या लूपमधून आपण ही सुई घालून थ्रेड काढून घेणार आहोत आणि इथे आपला दुसरा ट्रिपल क्रोशे आपण तयार करून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता इथे आपला हा दुसरा लूप सुद्धा तयार झाला. अशाच प्रकारे आपण एकूण 12 लूप तयार करून घेणार आहोत. आता इथे मी हे 12 लूप तयार करून घेतले. आता एक चेन घालून घ्यायची आणि हे टर्न करायचं. त्यानंतर आता सुरुवातीला इथे ह्या लूप मधून आपण एक स्लिप स्टिच घालून घेणार आहोत. त्यानंतर 2 चेन घालून घ्यायचे. चेन घालून झाल्यानंतर आता ह्या लूप मध्येच एक हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचा. त्यानंतर आता 6 डबल क्रोशे घालून घेणार आहोत. 1 2 3 4 5 आणि 6. 6 डबल क्रोशे घालून झाल्यानंतर एक हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचा, जसं आपण सुरुवातीला सुद्धा घातला होता. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी एक सिंगल क्रोशे घालून कंप्लीट करायचं. अशा प्रकारे आपली ही एक पेटल इथे तयार झाली. अशाच आपण ह्या ज्या उरलेल्या पेटल्स आहेत त्या आपण इथे तयार करून घेणार आहोत. आता परत नेक्स्ट लूपच्या सुरुवातीला आपल्याला एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचं. त्यानंतर एक हाफ डबल क्रोशे घालायचा आहे. आता 6 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. त्यानंतर परत एक हाफ डबल क्रोशे घालायचा आणि सगळ्यात शेवटी एक सिंगल क्रोशे सेम पेटलमध्ये घालायचा. अशा प्रकारे आपली ही दुसरी पेटल सुद्धा इथे तयार झाली.
आता इथे आपल्या ह्या सगळ्या पेटल्स तयार झाल्यात. आता हा जो लीफचा पार्ट आहे तो कसा तयार करायचा तो आपण बघूया. त्यासाठी इथे मी ही ग्रीन कलरचा थ्रेड घेतलाय. सुरुवातीला आपल्याला मॅजिक रिंग घालून घ्यायची. त्यानंतर आता ह्या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला 8 चेन घालून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता या 8 चेन घालून झाल्यानंतर पहिली जी चेन आहे ती स्किप करायची आणि दुसऱ्या चेन मध्ये एक सिंगल क्रोशे घालून घेणार आहोत. त्यानंतर त्याच्या पुढच्या चेन मध्ये परत एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा. आता त्याच्या पुढच्या चेन मध्ये आपल्याला एक हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्याच्या पुढच्या चेन मध्ये परत एक हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचा. आणि आता आपल्याकडे यात शेवटच्या 3 चेन ज्या उरल्यात त्या प्रत्येक चेन मध्ये एक एक डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2 आणि 3. अशा प्रकारे आपला हा लीफचा एक पार्ट इथे तयार झाला. असेच अजून आपल्याला 3 पार्ट तयार करून घ्यायचे. त्यासाठी सुरुवातीला 8 चेन घालून घ्यायच्या. त्यानंतर 2 सिंगल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, 3 डबल क्रोशे आणि स्लिप स्टिच असं आपण घालून घेऊया. आता मी इथे हे रोज आणि ह्याच्या बॅक साईडला जे आपण लीफ तयार करून घेतली ते आपण ग्लू गनच्या मदतीने चिकटवून घेतली. अशाच प्रकारे मी अजून काही रोजेस बनवून घेतले. इथे तुम्ही बघू शकता आपली सुंदर अशी रोजेस इथे तयार झाली आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. तसंच आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे वॉल हँगिंग दाखवलं होतं त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे ही फ्लॉवर्स डेकोरेट करू शकता. थँक्यू.